आज आपण झटपट अशी डोसाची, भाजीची आणि चटणीची रेसिपी बघणार आहोत। तर बघा इथे तयारी करून घेतलेली आहे। खोबरं, मिरची, कोथिंबीर घेतलेली आहे। मिक्सरचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये खोबरं, साखर, मीठ, मिरची घेतलेली आहे, त्याच्यात कोथिंबीर घेतलेली आहे आणि थोडंसं पाणी ॲड करून ते वाटून घेतलेलं आहे। बटाटे शिजवून ते आपण चौकोनी काप करून घ्यायचे आहेत। उभा कांदा चिरून घेतलेला आहे, मिरच्या कापून घेतलेल्या आहेत। कढई घेतलेली आहे, कढईमध्ये बघा तेल घेतलेलं आहे, जिरं मोहरी घेतलेले आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, मिरच्या घेतलेल्या आहेत, उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे। नंतर त्याच्यात हिंग, हळद घेऊन पाणी घेतलेलं आहे, अर्धा ग्लासभर पाणी टाकायचं। नंतरला जे आपण बटाटे शिजवलेले आहेत ना काप, ते ह्याच्यामध्ये टाकायचे आणि व्यवस्थित मिक्स करून वरतून बुरबुरायची कोथिंबीर। भाजी एकदम मस्त तयार होते, डोसाची भाजी बटाट्याची ही। आणि आता बघा मी डोसाचं पीठ तुम्हाला हे दाखवायचं विसरले, तर खूप छान असं ते फर्मेट झालेलं आहे डोसाचं पीठ। नॉनस्टिकचा तवा घेतला ना आपण डोसे करायला, तर त्याला तेल कधी लावायचं नाही। थंड पाण्याचा शिडकाव करायचा, नंतर कपड्याने पुसवून घ्यायचा आणि मस्त असं पळीने ते डोसे पूर्ण तवाभर तो पसरवून घ्यायचा। डोसे खूप छान होतात। तेल अजिबात न लावायचं नॉनस्टिक तव्याला। नॉनस्टिक तव्याला तर तुम्ही तेल लावलं ना की ते तवे लवकर खराब होतात। आता ह्या तव्याला बघा माझ्या 4 ते 5 वर्षे झालेले आहेत, पण विदाऊट तेल मी ते वापरते। एक डोसा काढला ना की दुसरा डोसा करताना परत तसंच पाणी शिंपडायचं आणि पुसून घ्यायचं आणि नंतर परत त्याच्यावर असे डोसे काढायचे। डोसे खूप छान निघतात, काही तुम्हाला चमच्याने हलवायची वगैरे काहीच गरज नाही। डोसे बघा किती मस्त निघालेले आहेत। तर आपली चटणी पण तयार आहे, बटाट्याची भाजी पण तयार आहे, डोसे पण तयार झालेले आहेत। तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा। आज मी सकाळचा नाश्ता व दुपारचं जेवण हे एकत्रच केलेलं आहे, डोश्यावर निभवलेलं आहे, कारण सर्व घरात आहेत।